पण ती शिंदे साहेबांनी आपल्याकडून 400 रुपये घेतले. फॅमिलीचे गाणे ऐकत राहील. मटेरियल आपल्याला घेऊन जायचंय वर. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आता निघालेलो आहे गोडाऊनला. तर आपण आज जाऊ गोडाऊनला. मला पण माहिती नाही काय माल आलाय का नाही आज. तर आज आपण जाऊन बघू आज आपल्याला कुठला माल आलेला आहे का नाही भेटला तर मग कालची एक ॲडव्हान्स ट्रिप होती ती मारू. तर चला न टाइम घालवता आपण पोहोचू गोडाऊनला, मग तुम्हाला भेटू. तर मित्रांनो आलो आपण आता गोडाऊनला. इकडं होत राहिली गाडी खाली. इकडं नवीन पोर आले वाटतं 2. इकडे बसलाय मग. तर चला जाऊ वर. तर मित्रांनो इकडे झाली कुकिंगसाठी 32 फुटी लोड. इकडे आलाय मामा. इकडे बसलाय मग. ला जाऊ माणूस आपला. तू नवीन आला? हा नवीन आला. तर मित्रांनो इकडे झालाय आपला मामा आयसर ड्रायव्हर. मागे घेताना आता ठोकवणारी. मग साईड सांगतोय त्याला जाऊ दे तिथेच घर करतोय. तर मित्रांनो इकडं मामा रिवर्स मध्ये डायरेक्ट अशी फुल मारली तर जात होती गाडी, पण उलटे पालटे काम चाललाय तिकडे घेऊन. तर इकडे आयसर चालवतो ना मग आम्हाला काय परफेक्टली जमा ना. कशाचा परफेक्ट ड्रायव्हर आहे. वाकडी तिकडे गाडी घालतोय. इथून डायरेक्ट फुल बसत होती, तिथून फुल नाही मारली, तिकडून बघून आलाय. हळूहळू जाऊ दे आता. तर बघू शकता इकडे हळूहळू एकदम हळू घ्या आता. जाऊ दे एकदम हळू. जाऊ दे थोडीशी जाऊ दे. तर नाही वाढण्यात पोरांची वाट लागलेली. थांबा तर मी पण ओढ लागतो पोरांना. एक जण मागून ढकलतोय, 2 जण पुढे लागले. एका जणाकडून लोटाना. हा नवीन आलाय. मित्रांनो इकडे आले शिंदे साहेब. तर मित्रांनो शिंदे साहेबांनी 200 रुपये ऑनलाईन मागितले, पण ती शिंदे साहेबांनी आपल्याकडून 400 रुपये घेतले डायरेक्ट. येड लागला म्हणतात मला शिंदे साहेब. व्हिडिओ काढायचं. हा थांबा त्यांना QR कोड देतो 2 मिनिटं. तर मित्रांनो आता आपण गोडाऊनहून माल लोडिंग करून निघलोय आणि आपल्याला आज तिथं घरगुती सामान आहे तर ते आपल्याला वर पण चढवायचे आज. तर आपल्याला एक पोरगा पण लागेल. तर आपण एक पोरगा घेऊन जाणार आहे. आपल्याला जायचं पिरंगुटला. घरगुती सामान म्हणजे फर्निचर मागवलंय कस्टमरनी नवीन, तर ते आपल्याला वरती सोडायचं. लेबर चार्जेस आपण घेणार आहे. तर आपण जाऊ पिरंगुटला गाडी खाली करून मग तुम्हाला दाखवतो. चला जाऊ आपण. आता आपण आलोय भारत माता चौकात. तर चला पोहोचू लवकर. कस्टमर पण फोन करत राहिले. तर मित्रांनो हा योगी इकडं लाजत राहिला. तुम्ही म्हणता नाही योग्य कोणी. तर तो आपल्या गावाकडे तो पण तिजोरी आहे, मी पण तिजोरी आहे. आणि आपल्या गावाकडे घर शेजारी आपण एकाच गावातले. तर तो इकडे शिक्षणासाठी आलेला आहे. तर तो शिकायला आहे. कोणत्या कॉलेजला आहे रे? आकुर्डीत. कोणत्या? रामकृष्ण म्हणून कोणतं तरी कॉलेज आहे. त्या कॉलेजला आहे. तर तो जरा लाजत राहिलाय. तर जाऊ द्या त्याला. आता काय बोलावं. हेडफोन लावून गाणे बिणे चमेलीचे गाणे ऐकत राहिले. तर जाऊ द्या चला. हे सोडून देऊ आपण. जाऊ पुढं. पटकन कस्टमरला फोन करते. पण डोक्याला त्रास दिला एक कस्टमरने. एक त्याला म्हणतो आलो 5-10 मिनिटं. चला जाऊ दे. चला पोचू आपण पुढं. मित्रांनो आपण आता पोहोचलोय पिरंगुटमध्ये आलो आपण इंडियन ऑइलच्या पंपावर. इंडियन ऑइलच्या पंपाची इथं आलो. इथून आपल्याला जायचं 1 किलोमीटरवर. तर चला गाडी खाली करू. गाडी खाली करताना दाखवायला जमलं तर दाखवतो तुम्हाला. चला भेटू ड्रॉप लोकेशनला. तर मित्रांनो हे मटेरियल आहे आणि तिकडे एक गादी आणि थोडंसं मटेरियल आपण नेलंय वर. तर एवढं मटेरियल आपल्याला घेऊन जायचंय वर. तर लिफ्टची लाईट गेली म्हणून आम्ही जरा थांबलोय. तर गरमी पण लई आहे. चला जाऊ आपण करू मटेरियल. मित्रांनो आता आपण मटेरियल खाली करून निघालेलो आहे आणि आपण इकडं काही तोडलेले आहे कैरी आहेत. तर कैरी खात आपण चाललेलो आहे. तर हा ब्लॉग इथे सेंड नाही होते कारण की आपल्याला आता परत बुधवार पेठेतली एक डिलिव्हरी आहे परत. तर गाडीत एक लेलँड बोलावला होता पण त्यात माल बसला नाही म्हणून आता आपण चाललोय परत गोडाऊनला. आपण परत जाणार आहे पुण्यात. तर आता योग्याला इकडे सोडणार आहे. योग्य ऐकत राहिलंय गाणे. तर त्याला सोडून आपण परत तेजसला घेऊन जाऊ. बघू येतोय का तो कसा. नाहीतर आपण मग जाऊ गोडाऊनला. तर चला भेटू तुम्हाला गोडाऊनला. तर मित्रांनो आता योग्याला आपण सोडलेलं आहे. तर तेजसला आपण घेतलेलं आहे. तर आता आपल्याला जायचं आहे गोडाऊनला. परत जायचं आपल्याला पुण्यात. तर इकडं आलेला आहे तेजस एकदम टाकाटाक होऊन. तर केस कापून आलाय जरा. तर चला आपण पोहोचू गोडाऊनला आणि मग तुम्हाला भेटू. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे स्पाईनच्या सिग्नलला. इकडं आपण ह्याच साईड चढला की स्पाईनचं सिग्नल आहे. तर आपल्याला जायचं आहे पुण्यात. तर चला आपण पहिलं पोहोचू गोडाऊनला. पटकन पोहोचू. तर 4:30 झालेत. त्यामुळं काय लय टाईम होईल आपल्याला यायला. काही तशी काय नाही पण अंधाराचं लवकर यायला. कारण संध्याकाळची पुण्यात लय गर्दी होती. त्यामुळं लवकर गेलेलं बरं असते. लोक कामावून सुटायच्या आधी येऊ आपण घरी. तर मित्रांनो आपण आलोय आता कांदा मार्केटला. तर आपण रोज घरी इकडून येत असतो. इकडून बघू शकता तुम्ही.
आणि हा कांदा मार्केटचा पेट्रोल पंप. तर आपण आज आलो हायवेहून भोसरीहून. तर चला आपण जाऊ आता. इथं आपल्याला पुढं लागणार आहे भारत माता चौक. भारत माता चौक पास केला की टोल नाका क्रॉस केला की डायरेक्ट आपलं गोडाऊन. आपण आलो गोडाऊनला. तर कोणते 14 बॉक्स की नाही बघा, हे 14 बॉक्स राहिलेत बहुतेक. हा एक पॅलेट राहिला 14 बॉक्सचा. तर चला गाडी लोड करू मग भेटू तुम्हाला. तर मित्रांनो आपण विकास साहेबांना पोच बीज दिल्यात. विकास साहेब नाश्ता करत बसलेत, जरा केळ वेळ खात बसलेत. का केळ जेवणाचा टाइम झाला. इथं भूक लागली माणसाला. जेवण बिवून काय चारणार, केळ खावं चारा जरा जेवण बिवून केळ नाही काय. त्याला गाडी लोड करू. मित्रांनो इकडे काढलेली आपली गाडी लोड. तुम्ही बघू शकता 15 बॉक्स येणे गेली आपली गाडी लोड. इकडे बघ रे. तर मित्रांनो अशा प्रकारे शिंदे साहेबांनी घोटाळा केलेला आहे. तर बॉक्स मोजून नाही आता डायरेक्ट गेलेत निघून. तर त्यांचे बॉक्स आले. आपल्या गाडीत एक बॉक्स आलाय त्यांचा. त्यांनी केला घोटाळा. बॉक्स मोजून नाही नेले, पोरांनी माझ्याच गाडीत लोड करून टाकले. शिंदे साहेबांनी मला तरी जरा शिंदे साहेब गेलेत भावानी पेठेतनं मटेरियल घेऊन. आपल्याला जायचं आहे बुधवार पेठेत, पण आपण शिंदे साहेबांना एक बॉक्स देऊ आणि मग आपला बुधवार पेठेतला खाली करू. तर चला भेटू आपण भावानी पेठेत. मित्रांनो अशा प्रकारे आम्हाला इकडे दिसली रोल्स रॉयस. त्याला झूम करून दाखव जरा. तर इकडे दिसते आम्हाला रोल्स रॉयस. तर मित्रांनो आता एक बॉक्स आपण देऊ. तर मित्रांनो आता एक बॉक्स देऊन आपण निघालो भावानी पेठेतून. इकडे चाललेलं आहे लग्न. तर इकडे झालेली गर्दी तुम्ही बघू शकता. त्याच दिवशी झाला काय माणूस आहे. त्या दिवशी पण तू असंच केलं. लग्न झालं लग्न नाही दाखवत राहिला. काय माणूस आहे. जाऊ दे बंद कर. आपली गाडी झालेली परत. तर मित्रांनो आपली गाडी झालेली इकडे बुधवार पेठेत खाली. तर आपण चाललेलं आहे आता घरी. तर बघू उद्या संडे. तर उद्या काय ट्रिप असली तर आपण तुम्हाला दाखवतो मी. नसली तर मग आपण उद्या घरीच काढू दिवस. नाहीतर कुठेतरी गेलं तर मग तुम्हाला एखादा असं फिरायचं हे दाखवून मी. तर चला उद्या काय कामाचा ब्लॉग नसेल. तर मित्रांनो आता आपण आलोय घरी तुम्ही बघू शकता. तर आपण आता आंघोळ बिंघोळ करू, जेवण बिवण करू, एडिटिंगला बसू, थोडं एडिटिंग करू आणि मग झोपून घेऊ थोडं. तर मित्रांनो आपण इकडे केलेला आहे छोटासा उद्योग. तर हा उद्योग तुम्हाला कसं वाटला तर मला कमेंट करून सांगा. तर थोडंसं जरा टाइमपास काही नव्हतं म्हणून आपला केलंय. उद्या संडे म्हणून जरा आज काहीतरी टाइमपास जागायचा प्लॅन चालू आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर हे स्टेअरिंग कवर तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. तर ह्या ब्लॉगला आपण इथं सेंड करू. चला मित्रांनो बाय.